हाय हॅलो नमस्कार, मी आहे हर्षदा. तर आज तुम्ही पाहतात ओट्सचा उपमा. तर ओट्स आपण आपल्या आहारात ठेवले पाहिजेत, कारण ओट्समुळे आपल्या हार्टचे इश्यूज कमी होतात, ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येते, कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोलमध्ये येते, इम्युनिटी सिस्टीम आपली एन्हान्स होते. शिवाय ओट्स हे अँटीऑक्सिडंट आहेत. ओट्समुळे आपले डायजेशन सिस्टीम इम्प्रूव्ह होते, हेअरफॉल कंट्रोल होतो, हेअरफॉल प्रिव्हेंट होतो. त्याच्यानंतर ओट्समध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रोटीन्स असतात. म्हणजे ओट्सचे असे भरपूर सारे फायदे आहेत. त्यामुळे आपण ओट्स हे नक्कीच आपल्या आहारात ॲड केले पाहिजे आणि आपल्या मुलांना देखील आपण दिले पाहिजे. तर आज मी हा माझा उपमा बनवत आहे. हा मी माझ्या दोन्ही मुलांसाठी बनवत आहे. तर मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यात जिरं, मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि मिरची, आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त मिरची तिखट ॲड करू शकतो. नंतर थोडंसं कांद्यामध्येच मीठ आणि हिंग मी ॲड करून घेतला आहे. हिंग मी फोडणीत वरून टाकते, कारण हिंगाचा फ्लेवर थोडा नंतर कसा वास छान राहतो फोडणीमध्ये, म्हणून मी नंतर ॲड केला आहे. हे थोडं गोल्डन ब्राऊन कलरवरती मी परतून घेतलं. नंतर फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली. नंतर भिजवलेले ओट्स, जसं आपण पोहे भिजवतो तसंच मी इथं ओट्स भिजवून घेतले होते थोड्या वेळासाठी, आणि मग ते मी फोडणीमध्ये ॲड केले आणि सर्व कांदा आणि ओट्स एकमेकाला कोट होतील अशा प्रकारे व्यवस्थित परतून घेतलं. नंतर ते थोड्या सेकंदासाठी झाकून ठेवलं, म्हणजे त्याची वाफेने आतल्या ते ओट्स त्याची प्रोसेस होते शिजण्याची. 5-6 सेकंद असे शिजवून घेतले ओट्स, आणि नंतर त्याच्यात गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर ॲड केली. आणि हे पहा, माझा ओट्सचा उपमा माझ्या दोन्ही मुलांसाठी तयार झालेला आहे. हा इव्हिनिंगसाठी केलेले म्हणजे स्नॅक्स आयटम आहे. तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांसाठी ट्राय करू शकता. थँक्यू.